रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात निसर्गाच्या कुशीत उभा आहे एक शांत पण भव्य गिरिदुर्ग सरसगड. पाली गावाजवळ वसलेला हा ऐतिहासिक किल्ला अष्टविनायकांपैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराच्या पवित्र मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. पालीचा किल्ला, पगडीचा किल्ला अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा हा दुर्ग आज आपल्या सनराईज ट्रेकचा साक्षीदार होणार आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आज चाललो आहोत सरसगड ट्रेकला. आपण सध्या पायथ्यापासून ट्रेक चालू केलेले आहेत. हे आपले आजचे जोडीदार आहेत ट्रेकचे. चला तर मित्रांनो, आजचा ट्रेक चालू करूया. गणपती बाप्पा. आम्ही संध्याकाळी 6:30 ट्रॅक सुरू केला होता. वरती जाऊन तिथेच कॅम्पिंग करण्याचा आमचा प्लॅन होता. अंधार पडायला लागल्यामुळे आम्हाला लवकर पोचायचं होतं. वाटेत थोडा जंगलाचा भाग असल्यानं जास्त रिस्क नको म्हणून आम्ही चालण्याचा वेग वाढवला. आम्ही पुण्याहून दुपारी 1 वाजता निघालो होतो. तामिणी घाट मार्गे प्रवास करत आम्ही पालीला पोचलो. तुम्ही आत्ता पाहत असाल तर हळूहळू अंधार पडत चालला आहे आणि खाली दिसणारं हे गाव म्हणजेच पाली गाव. दरम्यान आमचे काही ट्रेक मेंबर्स पुढे निघून गेले आहेत. मला दम लागल्यामुळे मी थोडा थांबलो आहे. गडाच्या दिशेने जात असताना वाटेत गड पाहून परतणारे काही फिरस्ते आम्हाला भेटले. त्यांच्याशी बोलत बोलतच आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू ठेवला. रस्त्यात नेहमीप्रमाणे सह्याद्रीतली काही कुत्री आमच्या सोबत होती. ती आम्हाला वाट दाखवत पुढे जात होती आणि आम्ही त्यांच्या मागोमाग चालत होतो. लांबचा प्रवास केल्यामुळे ट्रेक करताना थकवा जाणवत होता. पाठीवर मोठी बॅग आणि त्यात कॅम्पिंगचं सगळं साहित्य, त्यामुळे पूर्ण अंग घामाघूम झालं होतं. एव्हाना सूर्य मावळलाय आणि आता हळूहळू अंधार पडत चाललाय. त्यामुळे आम्ही सोबत आणलेले टॉर्च लावले आहेत. वरती जाण्याचा प्रवास आता हळूहळू सुरू आहे आणि आपल्याला अजून बरंच वर जायचं आहे. खरं सांगायचं तर अजून आम्ही फारसा ट्रेक केलेला नाहीये. अजून खूप चढ बाकी आहे. बाले किल्ल्यावर पोचून तिथे टेंट टाकायचा प्लॅन आहे. वरती जास्त वारा किंवा थंडी नसेल अशीच आशा आहे. मित्रांनो, चला तर लवकर जाऊ आपण वरती. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. आपण अजून गडावर पण पोचलेलो नाही. बघू अजून किती वेळ लागतोय वरती जाण्यासाठी. पाण्याच्या बाटली. हे गडावर मित्रांनो नोट डाऊन करा. हे आपले मित्र आहेत ना, रोज शनिवार गडावर पाणी विकतात. कोणाला पाणी हवे असेल ह्यांच्याशी जरूर कॉन्टॅक्ट करा. 5 जोडीदार तर सापडला गड्यावर जाण्यासाठी. चल रे डॉगेश, तुम्ही बघा शकता हा नजारा आहे. संध्याकाळी 7 वाजता नजारा. जास्त काही दिसणार नाही आहे, पण प्रयत्न करू.
किती वाजले तरी टाइम बघा किती वाजले तर दिसतंय का? चल तू दमलेले आहेत आपली गँग. अजून तर बघा तुम्हाला दाखवतो आपल्याला किती वरती जायचं आहे. हे बॅटरीचा टॉर्चचा तो पॉइंट दिसतोय ना तिकडे वरती जायचं आहे. फार चला तर सुरुवात करूया मग. मित्रांनो आपल्याला ह्या कातळात कोरलेल्या कोरीव पायरीने वर जायचं आहे. चला मी तुम्हाला दाखवतो पायरी कसे. चल बॅटरी घेऊन पुढं. चला हे असे इथून वरती गड आहे. इथून वरती जायचं आहे. चला तर मग जाऊ आपण पुढे. चला बॅटरी पकडा तुमच्याकडे एक तू खाली पुढे याला चला वरती एका एकाने. चला जास्त काय करू नका. चल की एका एकाने चला पुढे. मी येतो पाठ. मित्रांनो आपण फायनली पाली दरवाजापाशी आलो आहोत. बघा संध्याकाळी आपण ह्या कातळात कोरलेल्या पायऱ्या सोडून वरती आलेलो आहोत. सगळेजण खूप दमलेत. हे बघा. जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, वंदे मातरम, भारत माता की हे बस पाली दरवाजापाशी. बॅग मध्ये दोन आहेत. छोटी छोटी एवढी झाली बरं चालतंय. आयला फोन पावशेर बी नसते. थोडंफार काय 100 लय हलकं येतं एकदम. आपलं डिमांड शर्ट काय लय पाय असतं. किती गेऱ्या मात्र 10,000 गेऱ्या बळ. संध्याकाळी गडावर पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे आपल्याला सनसेट पाहायला मिळाला नाही. त्यामुळेच आम्ही ठरवलं की उद्या सकाळी लवकर उठून सनराईज पाहायचा. ठरल्याप्रमाणे सकाळी 5 वाजता उठलो. फ्रेश वगैरे झाल्यानंतर सोबत आणलेल्या गॅसवर चहा केला आणि मग त्या सुंदर सनराईजच्या क्षणाची वाट पाहत बसलो. रात्र मागे सरकत होती आणि हळूहळू पहाटेची चाहूल लागत होती. डोंगरांच्या आडून सूर्याची पहिली किरणं अलगद दिसू लागली. थंड वाऱ्याच्या झुळकीत कालचा सगळा थकवा कुठेतरी विरघळून गेला. समोर उगवणारा हा सूर्योदय प्रवासाचं सार्थक करून गेला. अशा क्षणांसाठीच माणूस पुन्हा पुन्हा सह्याद्रीकडे ओढला जातो. सूर्योदय पाहून झाल्यानंतर आता पूर्ण दिवस उजाडलाय. त्यामुळे आता आपल्याला पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे. म्हणजेच पूर्ण गड फिरायचा आहे. म्हणूनच आम्ही आता टेंट गुंडाळायला सुरुवात केली आहे. टेंट गुंडाळून झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. टेंट आवरून झालं. सकाळच्या नाश्त्यासाठी पोऱ्यांनी मॅगी बनवली आहे. ती खाऊन आम्ही बालेकिल्ल्याकडे निघणार आहोत. चला तर पटकन एनर्जी घेऊन
पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. सुप्रभात मित्रांनो. रात्री कॅम्पिंग करून सगळे टेंट वगैरे आवरून आपण दुसऱ्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. आता आपण निघालो आहोत बाले किल्ल्याकडे. चला तर मित्रांनो. चला Let's go, guys. जय मातरम मातरम इन्कलाब. आपण आता वरती बाले किल्ल्याकडे निघालो आहोत. सगळे सोबत आहेत. कॅमेरा काढायचा का व्हिडिओ शूटिंगला? आम्ही पुढे चढतो तो मागून व्हिडिओ हा ना. काढू. काय इथं टेस्ट म्हणत होता इथे बाले किल्ल्याकडे जाताना एक पुरातनवाडीच्या वाड्याचे अवशेष दिसतात आपल्याला. आणि इथं आता उद्या पुरातन वाडा तुम्ही पाहू शकता. इथं टेंट पण बाहेर लागला. इथे कॅम्पिंग साठी जागा आहे. लोक इथे कॅम्पिंग करतात आल्यानंतर. हे पालिका विटल्या वातावरण तुम्ही पाहू शकता. सकाळचं वातावरण कसं आहे. उकळ वगैरे सगळं फुटायला. हे बी चला तर आपल्याला पुढच्या प्रवासाला जायचंय. फोटो काढ ना. आम्ही दुसऱ्या दिवशी बाले किल्ल्यावर चाललेलो आहे सकाळचं उठून. बाले किल्ल्यावर आम्ही चढायचं सध्या बाले किल्ल्याकडे चाललो आवड आहोत. आहे जरा. थोडीशी वरती कसरत- जाण्याचा कसरत रोड direct पण सरळ घ्यावी आहे. लागते चढण्यासाठी. तुम्ही पाहू खूप ओदड दोदड रस्ता आहे आणि आम्ही असं आता चढत आहोत बाले किल्ल्यावरती. आणि आमचा हा 2026 मधला पहिलाच किल्ला आहे. ट्रेक पहिलाच ट्रेक आहे आमचा हा. सरसगड. तर आता असलंच व्हिडिओ बघतो निश्चित आता उद्यापासून. नुसतं काय काय बोलायचं. इकडे वरती बाले किल्ला आहे. आपल्याला बाले किल्ल्याकडे जायचंय. हम सब मिक्स करने वाले हमारे इधर आप एडजस्ट करके लो. हिंदी मराठी इंग्रजी एडजस्ट करके लो आप. त्या साईडला काय बघून तू संकेता पाहिजे बघून थांब नको पाली दरवाजाकडे पाहू शकता. इकडून पाली दरवाजाकडून आपण वरती येतो. हाय गाईज. इथून आपण बाले किल्ल्याकडे जाणार आहोत. व्हिडिओ मध्ये येते ना. हा मग काय मजा जा की तू कुठं चाला पुढे तुझं नाही काढत तू काढतो या. तुम्हाला काय करतो मग? ते पण सांगते वरती सोडून आम्ही रात्री खाली जाऊ का वरती आम्हाला टेंट जागा नसल्यामुळे आम्ही- तुझं काढलंच नाही. नीट धर. व्हिडिओ चालू आहे. काय पण बोलू नका. इथून आपण चला वरती मध्ये काय थांबतोय. आणि आमचे प्रवीण सर आता थकलेले आहेत.
थोडीशी. आता आम्ही बाले किल्ल्याची थोडीशी अवघड चढाई करत आहोत. थोडीशी इथं अवघड चढाई, इथं धरायला पण आहे जरा असं, त्यामुळं थोडस धरून चालावं लागतंय हळूहळू. Hi guys, it's my first trek. आणि इथं आमची पुढची जरा गँग थोडीशी गडावर पूर्वी काळी बांधलेली पाण्याची टाके भरपूर आहेत, तुम्ही हे बघू शकता. स्वच्छ पाणी आहे, 1 वर्षभर हे पाणी इथं टिकतं. चला आता पुढे जाऊ. आत्ता आम्ही सध्या पोहोचलो आहोत बाले किल्ल्यावर. तुम्ही बाले किल्ल्यावरून हा नजारा पाहू शकता. सह्याद्रीमध्ये फिरण्याची मजाच काय वेगळी. इथे बाले किल्ल्यावरती आल्यानंतर जाताना 2 जागा खोदेव तलाव आपल्याला दिसतो एक. फोटो काढतो मला तर दिसत चांगलं. कलर हा इथे खाली खोदेव तलाव आहे. पाहू शकता. तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. तलावाच्या एक जवळच केदारेश्वर मंदिर, महादेवाचं मंदिर तुम्हाला बघायला मिळेल. चला तर आपण आता मंदिरात जाऊ. चला पुढे. सरसगड किल्ल्यावरील केदारेश्वर मंदिर हे प्राचीन असून ते यादवकालीन 13वे शतक किंवा त्याही पूर्वीचे मानले जाते. हे मंदिर शिवशक्तीचे प्रतीक असून डोंगराच्या कुशीत वसलेले पुरातन आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले ठिकाण आहे, जिथे शिवभक्तांना आध्यात्मिक शांतता लाभते. सरसगड हे प्राचीन किल्ला असून त्यावर असलेले हे केदारेश्वर मंदिर अनेक शतकांपासून अस्तित्वात आहे. हे मंदिर पाली अष्टविनायकाजवळ असल्यानं त्याचे महत्त्व अधिक आहे. मंदिराच्या मूळ रचनेत यादवकालीन स्थापत्यशैलीचा प्रभाव दिसतो. काही भागांमध्ये जसे की भिंती आणि शिखरे मराठाकालीन 18वे शतक बदल केलेले आढळतात. मंदिराची वैशिष्ट्ये. शिवलिंग. मंदिरात शिवलिंग असून ते नैसर्गिक आणि शांत वातावरणात आहे. ज्या टायमाला सुधागडचा विचार केला होता शिवाजी महाराजांनी की राजधानीसाठी, त्या टायमाला चला पुढं सुधागड आपला सुधागड जवळच सरसगडला अक्षरशः 2000 होऊन खर्च करून सरसगडची पुनर्बांधणी केली होती. आणि रायगडच्या जी सुरक्षा साखळी आहे किल्ल्यांची की सुधागड म्हणजे कैद बैलाशी जी राऊंड होता, त्यातला अत्यंत महत्वाचा किल्ला म्हणजे सरसगड. आज सकाळी 5 वाजता उठून बाकीच्या गोष्टी आवरावर टेंट वगैरे करून आता आम्ही पोहोचलाय बाल्या किल्ल्यावरती. आणि हे तुम्हाला दाखवतो. हे बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. आता आम्ही आलोय सरसगडवरती. पाली पासून श्री बल्लाळेश्वर गणपतीच्या अक्षरशः मागच्या साईडलाच गणपती. मी तुम्हाला ओळख करून देतो आमच्या ग्रुप मेंबरची. त्यांच्यातला पहिला ट्रेक आहे हा, म्हणजे आमच्या सोबतचा. वाटते खूप चांगलं वाटतंय आणि हा पहिलाच माझा ट्रेक आहे, सो एन्जॉय करतो. हा आमचा फोटोग्राफर मेन फोटोग्राफर. अक्षरशः आम्ही दोघांनी मिळून जवळपास आम्ही 4 मिळून आतापर्यंत 26 किल्ले केले आहे. 26वा किल्ला आहे आमचा. कसं वाटतंय? एकदम मस्त. मला सवय आहे या गोष्टींची, त्यामुळे एकदम सह्याद्री गड किल्ल्यावर आले एक मन शांत होतं. दिवसभर आठवडा काम करून माहिती घेत.
आमचा मेंबर अक्षय शेठ आमचं उडजी वाहणार बघू काय म्हणतो अक्षय. आता आमच्या चौघांचा तसा ग्रुप आहे. आमचा नवीन मेंबर एक आमचा जॉईन झालेला आहे. त्यामुळे एकदम मस्त वाटतंय असं आणि तयारी. 2026 मधला पहिला ट्रेक आहे आणि 2026 मधला आमचा पहिला ट्रेक आहे. आम्ही म्हणजे सुरुवात अशी नाही बोलायचं नॉर्मल बॉल देवापासून केलेली आहे. Acting देवाला जाऊन केलं आणि जातं. नंतर आम्ही परत मध्ये फिरून आता मस्त वाटतंय असं फिरून जरा. मी आमचा आचार्य आमच्या कसं वाटतंय. एकदम मस्त. 2026 मधला हा आमच्या ग्रुपचा पहिला ट्रॅक आहे. या ट्रॅकला येण्यासाठी आम्ही ज्ञानेश्वर माऊली नंतर येऊरला जाऊन तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन त्या ट्रॅकची सुरुवात केलेली आहे. चालते बघू आपण अजून भरपूर पाणी येतील पुढच्या त्याचे. ट्रेकमध्ये. सकाळचे 10 वाजलेत. बालेकिल्ला पाहून झाल्यानंतर आता आम्ही गड उतरण्याला सुरुवात केली आहे. खाली उतरण्याचा मार्ग थोडा निसरडा आहे. एक छोटीशी चूकही महागात पडू शकते. चला तर काळजी घेत गड उतरण्याला सुरुवात करूया. बालेकिल्ल्यावरून खाली आल्यानंतर आपल्याला सरसगड किल्ल्यावरील महादरवाजा आणि दिंडी दरवाजा हे त्याचे मुख्य प्रवेशद्वार आहेत. ज्या दिंडी दरवाजा दक्षिणेकडून पायऱ्यांनी चढल्यावर माचीवर प्रवेश देतो आणि तिहेरी तटबंदीच्या संरक्षणाखाली आहे, तर महादरवाजा हा एक महत्त्वाचा दरवाजा असून गडावरील टेहळणी, पहाऱ्याच्या चौक्या, बुरुज आणि सदर यांसारख्या संरचनेचा भाग आहे. शिवाजी महाराजांनी डागडुजीसाठी निधी दिला होता, त्यामुळे हे दोन्ही दरवाजे गडाच्या संरक्षणात आणि टेहळणीत महत्त्वाची भूमिका बजावत होते. आपण गडावर पाली दरवाजा म्हणजे चोर दरवाजानं आलो होतो. थोडं पुढे गेल्यानंतर समोर कातळात कोरलेली भरपूर पाण्याची टाकी दिसतात. सैनिकांसाठी राहायला वापरल्या जाणाऱ्या काही खोल्याही इथे दिसून येतात. बुरुज काम चालू आहे. आज गडावर दुर्गमित्रांकडून गडाची देखभाल सुरू आहे. या दुर्गमित्रांमुळेच आपले गड किल्ले आजही. पाली दरवाजाने वर येण्यासाठी कातळात कोरलेल्या 89 पायऱ्या आहेत. रात्री आम्ही थोडे उशिरा पोहोचलो असल्यामुळे अंधारात इथे व्हिडिओ शूट करता आला नाही. आता इथूनच आपण गडाच्या खाली उतरणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आजचा आपला सरसगडचा ट्रेक इथे संपलेला आहे. आत्ता सध्या आपण इथं गडतीच्या पायथ्याशी आलेलो आहोत. आपण नक्कीच पुढचा व्हिडिओ लवकरच घेऊन आहोत. तोपर्यंत गुड बाय, टाटा.